आणि युद्धाच्या ज्वाळा भारतापर्यंत आल्या, पंतप्रधानांची भूमिका काय? इस्रायल-इराण युद्धावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधानांना सवाल केला. सरकारला राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा घडू द्यायची नाही असं राऊतांनी म्हटलं. सध्या हिंदुस्थान एका भयंकर संकटातून जातं. युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रातलं असलं तरी त्याच्या ज्वाळा ज्या आहेत या भारतापर्यंत पोहोचल्या. या सगळ्याचा फटका महागाई, पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका, रोजगार, आपली कृषी उत्पन्न जी इथून त्याची आपण निर्यात करतो अनेक देशात, ती ठिकठिकाणच्या बंदरावर अडकून पडलेली आहे. आणि भारताची नक्की भूमिका याच्यामध्ये काय आहे? या जागतिक घडामोडीमध्ये, ज्या मध्य आशियामध्ये, मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताची भूमिका, प्रधानमंत्र्यांची भूमिका नक्की काय आहे हे समजून घ्यायचा या देशाला अधिकार आहे. आणि त्याच्यावर चर्चा ही देशाच्या संसदेमध्ये व्हायला हवी. त्यात विरोधी पक्षाचं काही चुकतं असं वाटत नाही, पण सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देशात चर्चाच घडू द्यायची नाही. आणि भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले. युद्धाच्या काळातही भारत जगातील सर्वात सुरक्षित देश आहे असं म्हणत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली. शंड कोण आहे याचा निकाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं दिला आणि तुम्हाला शंड ठरवण्याचं काम जनतेनं केलं. विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाराष्ट्रामध्ये शंड कोण आहे आणि सामर्थ्यशाली कोण आहे याचा निकाल दिला आणि भारतीय जनता पार्टी महायुती ही गौरवशाली म्हणून विजयी झाली आणि शंड म्हणून तुमचा पराभव इथल्या जनतेनं केला.